स्टेट सायकोलॉजिस्ट असोसिएशन म्हणजे ज्याला आपण SPA म्हणतो, त्यांच्या या विशेष सत्रात सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. आणि आजची ही सखोल चर्चा खूपच वेगळी असणार आहे. नक्कीच. हे सत्र SPA सायकोलॉजिकल वेलफेअर असोसिएशनद्वारे मानसिक कल्याणासाठी आणि म्हणजे समाजात मानसशास्त्रीय जागृती निर्माण करण्यासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे. हो, आणि आपला मुख्य हेतू अगदी सोपा आहे. हो ना, आजूबाजूला घडणाऱ्या क्लिष्ट गोष्टी, अधिकृत दस्तऐवज यातून जे महत्वाचं ज्ञान आहे ते वेगळं काढणं आणि ते सोप्या भाषेत समाजापर्यंत पोहोचवणं. अगदी बरोबर. आणि तेही बौद्धिक पातळी राखून. तसं पाहिलं तर बऱ्याचदा आपण पाहतो की जेव्हा एखादा विद्यार्थी ताणतणाव सहन करू शकत नाही तेव्हा समाज म्हणून आपण त्या विद्यार्थ्यालाच दोष देतो. हे खूपच कॉमन आहे. आपण सहज म्हणतो की त्याचीच क्षमता कमी आहे किंवा तोच अभ्यासात कच्चा आहे. बरोबर. पण खरोखरच चूक त्या विद्यार्थ्याची असते की ज्या व्यवस्थेत तो शिकत आहे ती व्यवस्थाच मुळात सदोष आणि ताण वाढवणारी आहे. याच कळीच्या प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत. खरोखरच एक मूलभूत प्रश्न आहे. वर्षानुवर्षे आपण विद्यार्थ्यांवर दोषारोप करत आलोय, पण आता प्रथमच व्यवस्थेने स्वतःकडे बोट दाखवण्याची तयारी दर्शवली आहे. हो, आणि म्हणूनच आजची आपली चर्चा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 7 जानेवारी 2026 रोजी जारी केलेल्या एका महत्त्वाच्या GR वर आहे. एक्झॅक्टली. हा शासन निर्णय राज्यातील शाळा आणि खाजगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त ताणतणाव कमी करण्यासाठी आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निर्णय विद्यार्थ्याला नाही तर व्यवस्थेला जबाबदार धरतो. हो, आणि हे ऐकायला खूप आश्वासक वाटतं. पण मला सांगा, हा जो नवा GR आला आहे तो अचानक एका रात्रीत तर नक्कीच आलेला नाही. नाही, अजिबात नाही. मग याची नेमकी कायदेशीर पार्श्वभूमी काय आहे? शासनाला अचानक विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची इतकी काळजी का वाटू लागली? यामागे एक मोठी कायदेशीर प्रक्रिया आहे. म्हणजे श्री सुखदेव साहा यांनी सर्वोच्च न्यायालयात आंध्र प्रदेश सरकारच्या विरोधात एक याचिका दाखल केली होती. अच्छा. देशातील वाढत्या शैक्षणिक स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर जो विनाशकारी परिणाम होत आहे ना, त्याकडे या याचिकेने लक्ष वेधले होते. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने 25 जुलै 2025 रोजी एक ऐतिहासिक आदेश दिला. आणि त्यातूनच मग राज्यांनाही निर्देश दिले गेले. बरोबर. देशभरातील विद्यार्थ्यांवरील प्रचंड ताणतणाव कमी करण्यासाठी न्यायालयाने विस्तृत मार्गदर्शक सूचना दिल्या. आणि त्याच आदेशाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने हा सविस्तर शासन निर्णय जारी केला आहे. म्हणजे हा केवळ एक कागदी आदेश नाहीये. नाही, मानसिक आरोग्याला थेट प्रशासकीय आणि कायदेशीर चौकटीत आणणारा हा एक खूप मोठा बदल आहे. हे खरोखरच खूप मोठे पाऊल आहे. चला तर मग या शासन निर्णयातील प्रत्यक्ष बदलांकडे वळूया. नक्की. यात वाचताना मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे तक्रार निवारणासाठी स्थापन होणारी समिती. तो खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे. सहसा आपण पाहतो की शैक्षणिक प्रश्नांसाठी फक्त शिक्षण विभागाचेच अधिकारी असतात, पण या नव्या नियमानुसार थेट जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही निरीक्षण समिती असणार आहे. हो, डिस्ट्रिक्ट कलेक्टर स्वतः. आणि विशेष म्हणजे यात फक्त शिक्षणाधिकारी नाहीत तर जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचाही समावेश आहे. बरोबर. मला हेच विचारायचं होतं की एखाद्या शैक्षणिक समितीमध्ये वैद्यकीय आणि बालविकास अधिकाऱ्यांचे काय काम? बघा, इथेच या निर्णयामागचा सर्वात मोठा मानसशास्त्रीय आणि प्रशासकीय दृष्टिकोन दडलेला आहे. कसं काय? जेव्हा एखाद्या समितीचे अध्यक्ष थेट जिल्ह्याचे सर्वोच्च अधिकारी असतात तेव्हा तो प्रश्न फक्त शाळेच्या 4 भिंतीत सोडवण्याचा विषय राहत नाही. तो जिल्ह्याचा विषय बनतो. एक्झॅक्टली. जिल्हा शल्यचिकित्सक आणि बाल विकास अधिकाऱ्यांचा समावेश हे दर्शवतो की प्रशासनाने आता विद्यार्थ्यांच्या ताणतणावाला केवळ शैक्षणिक अडचण मांडणे सोडून दिले आहे. म्हणजे तो आता एक सार्वजनिक आरोग्याचा विषय झालाय. हो, पब्लिक हेल्थ आणि चाइल्ड प्रोटेक्शनचा गंभीर विषय मानला गेला आहे. समजा एखाद्या कोचिंग क्लासमध्ये क्षमतेपेक्षा जास्त तासांचे वर्ग चालवून विद्यार्थ्यांची मानसिक कोंडी केली जात असेल तर ती फक्त शिक्षणाधिकाऱ्यांची तक्रार उरत नाही. अगदी बरोबर. ती थेट बालकांच्या आरोग्याशी आणि अधिकारांशी खेळल्याची बाब ठरते.
म्हणजे एका अर्थाने हा विषय आता थेट प्रशासनाच्या रडारवर आलाय. हे खूपच सकारात्मक आहे. हो, आणि यात मानसिक आरोग्य व्यावसायिकांची जी भूमिका सांगितली आहे ती तर आणखी महत्वाची आहे. हो, मी तेच विचारणार होते. या निर्णयामध्ये एक अट आहे की ज्या संस्थांमध्ये 100 किंवा त्याहून अधिक विद्यार्थी आहेत, तिथे किमान एक पात्र समुपवेशक किंवा मानसशास्त्रज्ञ नेमणे बंधनकारक आहे. होय. आणि जिथे 100 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, तिथे बाह्य व्यावसायिकांशी औपचारिक संदर्भ म्हणजे फॉर्मल रेफरल्स प्रस्थापित करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. पण मला सांगा, फक्त एक समुपदेशक नेमून विद्यार्थ्यांचे प्रश्न खरोखर सुटतील का? जादूची कांडी फिरवल्यासारखं तर काही होणार नाही ना? हा अतिशय रास्त प्रश्न आहे. फक्त समुपदेशक नेमून लगेच सगळे प्रश्न सुटणार नाहीत. पण हे एक प्रोॲक्टिव्ह किंवा प्रतिबंधात्मक पाऊल आहे. म्हणजे आधीच काळजी घेणं. हो, बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य किंवा ताणतणावाची लक्षणं खूप आधीपासून दिसू लागतात. तो अचानक अबोल होतो किंवा अभ्यासातील लक्ष ओढतं. जीवनाकडे दुर्लक्ष होतं कधी-कधी. बरोबर. पण योग्य वेळी मदत न मिळाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते. जेव्हा समुपदेशक शाळेच्याच वातावरणात असतो, तेव्हा तो या सुरुवातीच्या लक्षणांना वेळेत ओळखू शकतो. विशेषतः परीक्षांच्या काळात किंवा विद्यार्थी जेव्हा 10वीतून 11वीत जातो तेव्हा त्यांना या आधाराची खूप गरज असते. अगदी बरोबर. समुपदेशक हा त्या व्यवस्थेतील असा दुवा बनतो ज्याच्याकडे विद्यार्थी विनासंकोच मन मोकळं करू शकतात. आणि या प्रक्रियेत शिक्षकांनाही सामील करून घेतलंय, हे मला खूप आवडलं. हो, तो एक मास्टर स्ट्रोक आहे. या GR नुसार सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वर्षातून किमान 2 वेळा मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून प्रशिक्षण मिळणे सक्तीचे केले आहे. आणि यात त्यांना मानसिक प्रथमोपचार शिकवला जाणार आहे. हे मानसिक प्रथमोपचार, ज्याला सायकोलॉजिकल फर्स्ट एड म्हणतात, ते नक्की काय असतं? हे समजून घेण्यासाठी आपण एका प्रत्यक्ष उदाहरणाचा विचार करूया. समजा एका विद्यार्थ्याला मॉक टेस्टमध्ये खूप कमी गुण मिळाले आणि तो वर्गात रडत बसलाय. आपल्याकडील पारंपरिक पद्धतीत एखादा शिक्षक सहसा काय म्हणेल, अरे रडतोस काय, अजून अभ्यास कर, रडून मार्क्स वाढणार नाहीत. हो, हेच ऐकायला मिळतं बहुतांश वेळा. हा झाला काहीसा कोरडा प्रतिसाद. पण मानसिक प्रथमोपचार घेतलेला शिक्षक असा वागणार नाही. मग तो काय करेल? तो आधी त्या विद्यार्थ्याच्या भावना समजून घेईल, त्याला शांत करेल, पाणी देईल आणि म्हणेल, तुला वाईट वाटणं अगदी साहजिक आहे, आपण यातून मार्ग काढूया. म्हणजे आधी त्याला भावनिक स्थैर्य देईल. एक्झॅक्टली. शारीरिक दुखापत झाल्यावर आपण जसं प्रथम रक्तस्राव थांबवतो आणि मग उपचाराकडे वळतो, तसंच हे आहे. आधी विद्यार्थ्याला शांत करणे आणि मग त्याला समुपदेशकाकडे पाठवणे, यालाच मानसिक प्रथमोपचार म्हणतात. आणि धोक्याची लक्षणे कशी ओळखावीत हे शिक्षकांना शिकवणं म्हणजे आग लागल्यावर विझवण्यापेक्षा आग लागूच नये याची पूर्वतयारी आहे. बरोबर. आणि म्हणूनच टेलिमानस आणि इतर आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन क्रमांक वसतिगृहे आणि वर्गखोल्यांमध्ये प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. जेणेकरून संकटाच्या वेळी मदत कुठे मागावी हे सतत त्यांच्या डोळ्यासमोर राहील. नक्कीच. आता आपण वळूया अशा एका मुद्द्याकडे जो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कोचिंग क्लासेससाठी अत्यंत संवेदनशील आहे. हो, कोचिंग क्लासेसचे नियम. या नव्या नियमानुसार कोणत्याही परिस्थितीत शिकवणी वर्ग एका दिवसात 5 तासांपेक्षा जास्त नसावेत. बरोबर. आता इथे मला थोडं डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून विचारायचं आहे. विचारा की. नीट किंवा JEE सारख्या परीक्षांचा अभ्यासक्रम प्रचंड मोठा असतो. मग तिथे 5 तासांची मर्यादा घालून अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार? अनेक क्लासेस तर दिवसाचे 10-12 तास तयारी करून घेतात. हाच तो खरा संघर्ष आहे. अभ्यासक्रम मोठा आहे हे नक्कीच मान्य करावं लागेल, पण मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीचा विचार करता हा 10-12 तासांचा रेटा अत्यंत अशास्त्रीय आहे. म्हणजे सायंटिफिकली ते चुकीचं आहे. पूर्णपणे. याला मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह ओव्हरलोड म्हणतात. हे समजून घेण्यासाठी आपण एका स्पंजचं उदाहरण घेऊया. मेंदूची अवस्था एखाद्या स्पंजसारखी असते. तो एका मर्यादेपर्यंतच पाणी शोषू शकतो. त्यानंतर तुम्ही त्यावर कितीही पाणी ओतलं तरी ते सांडूनच जाणार. बरोबर. तसंच विद्यार्थ्यांच्या मेंदूचं असतं. नवीन माहिती ग्रहण करण्यासाठी, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी विश्रांती लागते. सलग 10 तास फक्त माहिती आत घेत राहिल्याने मेंदूची ग्रहण क्षमता संपते. आणि विद्यार्थ्याला मानसिक थकवा म्हणजेच बर्नआउट येतो. म्हणूनच 5 तासांची मर्यादा ही मेंदूला विश्रांती देण्यासाठी गरजेची आहे. शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची शास्त्रीय गरज ओळखून हा नियम बनवला आहे. तर होय, या विश्रांतीचाच धागा पकडून यात आणखी एक नियम आहे. आठवड्यातून किमान 1 दिवस सुट्टी अनिवार्य करण्यात आली आहे.
पण मला सांगा, अनेक कोचिंग क्लासेस रविवारीच मोठ्या मेगा टेस्ट्स घेतात. मग या सुट्टीच्या दिवसाचं काय होणार? नेमकी हीच गोम ओळखून या GR मध्ये एक अत्यंत कडक अट टाकली आहे. कोणती? सुट्टी तर अनिवार्य आहेच, पण सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी कोणतीही परीक्षा किंवा चाचणी घेता येणार नाही. अरे वा, हा तर खूपच मोठा निर्णय आहे. हा नियम मानसशास्त्रीयदृष्ट्या एक मास्टर स्ट्रोक आहे. विचार करा, रविवारी सुट्टी असते, पण सोमवारी जर मोठी परीक्षा असेल तर विद्यार्थ्याचा तो रविवार कसा जातो? तो दुप्पट तणावात आणि अभ्यासातच जातो. ती सुट्टी नावापुरतीच उरते. सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी परीक्षा नसणे याचा अर्थ असा की विद्यार्थ्यांना तो सुट्टीचा दिवस खऱ्या अर्थाने स्वतःसाठी वापरता येईल. मित्रांसोबत खेळण्यासाठी आणि कुठल्याही दबावाविना जगण्यासाठी. अगदी बरोबर. विश्रांती ही चैनीची गोष्ट नसून ती उच्च बौद्धिक कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक पूर्वाट आहे. इतकेच नव्हे तर सण आणि उत्सवांच्या काळात खाजगी वर्गांनी अशा पद्धतीने सुट्ट्यांचं नियोजन करावे जेणेकरून मुलांना कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, असेही निर्देश आहेत. हो, कुटुंबासोबत घालवलेला वेळ भावनिक बुद्धिमत्तेसाठी खूप महत्वाचा असतो. सतत पुस्तकांत डोके खुपसून बसल्याने विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास खुंटतो. सणांच्या वेळी मिळणारा आनंद हा डोपामिन आणि सिरोटोनिनसारख्या आनंदी संप्रेरकांची निर्मिती करतो. आणि यामुळे ताण कमी होतो. हो, ही संप्रेरके शरीरातील कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हॉर्मोनची पातळी नैसर्गिकरित्या कमी करतात. म्हणजे या सुट्ट्या एक प्रकारचे नैसर्गिक मानसिक उपचारच आहेत. नक्कीच. हे ऐकून असं वाटते की हा GR खरोखरच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अत्यंत बारकाईने विचार करून बनवला आहे. हो, खूप विचारपूर्वक बनवला आहे. आता आपण शैक्षणिक दबावाच्या पुनर्रचनेबद्दल बोलूया. शासन निर्णयात असं स्पष्ट नमूद केलं आहे की परीक्षेच्या गुणांवरून विद्यार्थ्यांचे बॅच किंवा तुकडी विभाजन करण्यास सक्त मनाई आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की हुशार मुलांची बॅच वेगळी केली तर शिक्षकांना त्यांना कठीण उदाहरणं सोडवायला देता येतात. यात मानसशास्त्रीयदृष्ट्या काय अडचण आहे? वरवर पाहता ती एक सोयीची पद्धत वाटू शकते, पण ती अत्यंत घातक आहे. कशामुळे? गुणांवरून विद्यार्थ्यांच्या तुकड्या पाडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा शैक्षणिक जातीभेद निर्माण होतो. शैक्षणिक जातीभेद हा शब्द खूप अचूक वाटतो इथे. हो ना. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात आणि त्यांना तळाच्या बॅचमध्ये टाकले जाते, त्यांच्या मनात कायमचा न्यूनगंड निर्माण होतो. मी कधीच हुशार मुलांच्या रांगेत बसू शकत नाही अशी भावना त्यांच्यात रुजते. बरोबर. आणि यामुळे त्यांच्यावर जो पियर प्रेशर येतो तो त्यांच्या आत्मविश्वासाचा खच्चीकरण करतो. म्हणूनच प्रवेशाच्या अनुक्रमानुसार बॅचेस तयार करणे हा उत्तम मार्ग आहे. हो, यामुळे समानता टिकून राहते. याच विचाराला पुष्टी देणारा आणखी एक नियम यात आहे की चाचण्यांचे निकाल सार्वजनिकरित्या प्रसिद्ध न करता गोपनीय ठेवले जावेत. हा खूप महत्वाचा बदल आहे. कमी गुण असणाऱ्यांना सार्वजनिक अपमानाऐवजी तज्ज्ञांमार्फत समुपदेशन दिले जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांना अध्ययन अक्षमतेबाबत म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटीजबाबत संवेदनशील बनवण्याची सूचना आहे. हे खूपच क्रांतिकारक आहे. बऱ्याचदा एखादा विद्यार्थी मागे पडत असेल तर त्याला आळशी किंवा ढर ठरवलं जातं. डिस्लेक्सिया किंवा ADHD सारखी अडचण असू शकते याचा विचारच केला जात नाही. ADHD असलेल्या मुलाला एका जागी लक्ष केंद्रित करणे मुळातच कठीण असते. हो, हे म्हणजे एखाद्या माशाला झाडावर चढता येत नाही म्हणून त्याला मूर्ख ठरवण्यासारखं आहे. अगदी योग्य उदाहरण दिलंत. यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षा मिळण्याऐवजी योग्य सहकार्य मिळेल. नक्कीच. आता आपण या सगळ्याच्या प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनकडे वळूया. हा GR फक्त शाळांसाठी नाहीये तर मानसिक आरोग्य व्यावसायिकांसाठी यात खूप मोठी संधी आणि जबाबदारी आहे, नाही का? होय, ही एक प्रचंड मोठी व्यावसायिक संधी आणि सामाजिक जबाबदारी आहे. या निर्णयात स्पष्ट म्हटले आहे की नियमित समुपदेशन सत्रांचं आयोजन करण्यात यावे. आणि या सत्रांमध्ये फक्त अभ्यासाविषयी नाही तर जीवन कौशल्य विकास, वैज्ञानिक दृष्टिकोन यावर मार्गदर्शन अपेक्षित आहे. हो, तार्किक विचार, मानसिक कल्याण, समस्या निवारण असे अनेक विषय आहेत. आणि हे सर्व विषय थेट मानसशास्त्रज्ञांच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक यांनी आता आपल्या क्लिनिकच्या बाहेर येऊन शिक्षण व्यवस्थेसोबत काम करणं अपेक्षित आहे. अगदी बरोबर. आणि जर आपण पालक आणि सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांच्यासाठी यात खूप महत्त्वाचे बदल आहेत. हो, पालकांसाठी तर हा GR खूपच दिलासादायक आहे. आपण अनेकदा रस्त्यांवरून जाताना ते भले मोठे होर्डिंग्स पाहतो ज्यावर एखाद्या लहान मुलाचा फोटो असतो आणि लिहिलं असतं IIT मध्ये 100% निवडीची हमी. गॅरंटी दिली जाते. हे पाहिल्यावर अनेक पालकांच्या मनात असुरक्षितता निर्माण होते.
यावर यात काही उपाय आहेत का? होय, आणि तो अत्यंत कडक उपाय आहे. खाजगी क्लासेसनी प्रवेशाची किंवा यशाची कोणतीही हमी देऊ नये हे स्पष्टपणे अवगत करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. अरे वा. अशा खोट्या हमीमुळे विद्यार्थ्यांवर अमानुष दबाव येतो आणि पालकांचीही फसवणूक होते. आणि प्रवेश घेण्यापूर्वीच अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी आणि परिश्रमांची कल्पना पालकांना देणेही बंधनकारक आहे. हो, पारदर्शकता आणण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं वैद्यकीय आणि अभियांत्रिकी व्यतिरिक्त इतर पर्यायी करिअरची माहिती देणेही यात अनिवार्य केले आहे. जेणेकरून एकतर डॉक्टर किंवा इंजिनियर नाहीतर आयुष्य संपलं हा ताण कमी होईल. याशिवाय पालकांसाठी सकारात्मक पालकत्व यावर सत्र आयोजित करण्याचे निर्देश आहेत. हे पॉझिटिव्ह पेरेंटिंग म्हणजे नेमकं काय? मुलांचे सगळे हट्ट पुरवणे? अजिबात नाही. सकारात्मक पालकत्व म्हणजे मुलांचे केवळ लाड करणे नव्हे. मग जेव्हा मुले अपयशी ठरतात तेव्हा त्यांना तू कुचकामी आहेस अशी जाणीव करून देण्याऐवजी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणे. म्हणजे त्यांच्यातील लवचिकता आणि सहनशक्ती वाढवणे. बरोबर. त्यांना केवळ एका गुणांच्या मशीनसारखे न पाहता एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विकसित होऊ देणे. आणि हे सगळे नियम कागदावर खूप छान वाटतात, पण प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी झाली नाही तर काय? समजा एखाद्या क्लासने रविवारी परीक्षा घेतलीच तर दाद कुणाकडे मागायची? यासाठी शासन निर्णयात एका तक्रार निवारण यंत्रणेची अत्यंत स्पष्ट तरतूद आहे. अच्छा. 1 महिन्याच्या आत प्रत्येक खाजगी वर्गाने सविस्तर ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम तयार करावे आणि ते ठळकपणे प्रसिद्ध करावे असे निर्देश आहेत. म्हणजे तक्रार कशी नोंदवायची, जबाबदार अधिकारी कोण हे स्पष्ट असावं लागेल. हो, आणि जर या पातळीवर समस्या सुटली नाही तर सुरुवातीला आपण ज्या जिल्हास्तरीय समितीबद्दल बोललो तिथे थेट दाद मागता येईल. ही पारदर्शकता संपूर्ण व्यवस्थेला अधिक उत्तरदायी बनवेल. नक्कीच. तर या सखोल आणि अत्यंत माहितीपूर्ण चर्चेच्या शेवटाकडे येताना या संपूर्ण दस्तऐवजाचे मुख्य निष्कर्ष आपण कसे मांडू शकतो? मला वाटतं आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालंय की हा केवळ एक आदेशांचा कागद नाही. हा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला अधिक सहानुभूतीपूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित बनवणारा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. अगदी तंतोतंत. या निर्णयाने गुणांच्या आंधळ्या शर्यतीला बाजूला सारून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण मानसिक कल्याणाला खऱ्या अर्थाने केंद्रस्थानी आणले आहे. मानसिक आरोग्याविषयीची जागरूकता हाच एका सुदृढ समाजाचा पाया असतो. आणि SPAचे जे मुख्य उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाशी हा निर्णय पूर्णपणे सुसंगत आहे. आता जबाबदारी आपली सर्वांची आहे की आपण या बदलांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूक राहावे. नक्कीच. ही चर्चा थांबवण्यापूर्वी श्रोत्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि अंतर्मुख करणारा विचार इथे मांडून जाते. जर खरोखरच सर्व शाळा आणि खाजगी वर्ग या नियमांनुसार तणावमुक्त झाले, तिथे स्पर्धेऐवजी प्रत्यक्ष शिकण्यावर लक्ष केंद्रित केले गेले, तर आपल्या पुढच्या पिढीची यश आणि अपयश पाहण्याची मूळ मानसशास्त्रीय व्याख्या कशी बदलेल? हा खूपच खोल विचार आहे. गुणांची टक्केवारी जर यशाचे मोजमाप नसेल तर एका निरोगी आणि प्रगल्भ समाजासाठी खऱ्या यशाची नवीन व्याख्या काय असावी? हा असा प्रश्न आहे ज्यावर समाज म्हणून आपण सर्वांनीच सखोल विचार करणे गरजेचे आहे. अगदी बरोबर. आजच्या या विशेष सत्रात सहभागी झाल्याबद्दल आणि इतकी सविस्तर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाची मानसशास्त्रीय उकल करण्यासाठी. नमस्कार. नमस्कार.